आणि एक काय ते कहावत आहे, भानुमती का कुनबा, कहीं से ईटे कहीं से रोडे, भानुमती का कुनबा उससे तयार होता है. म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक, कोणी उत्तर प्रदेशमधून, कोणी काश्मीरमधून, कोणी बिहारमधून जे तडीपार झालेत, हद्दपार लोकांनी केले, ते सगळे एकत्र आले होते काल. आणि एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की एक धरून बांधून आणलेले लोक असतात ना, तशा प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक पाहिले. दुर्दैव आहे. तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली. खरं म्हणजे उबाठाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती. जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर मला बसावं लागतंय. स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्याच्याबरोबर मला बसायला लागतंय. मुफ्ती मोहम्मद आणि ते कोण तिकडचे फारुख अब्दुल्ला त्यांच्याबरोबर मला बसायला लागतंय. तर ती माफी त्यांनी मागायला पाहिजे होती खरं म्हणजे. आणि त्याचबरोबर आता काल एक शब्द बंद झाला, माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनीनो. आता पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरायची. आता कालही तो शब्द माझे तमाम हिंदू बांधव, तोही तुम्हाला जाणवलं की नाही, तोही रद्द झाला. यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांचं धोरण, त्यांची आयडिओलॉजी हे सगळं सोडलं. आणि म्हणून तर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला त्यांना सोडण्याचा आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा, त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन करण्याचा. त्यामुळे काल जे काही अबकी बार तडीपार आता स्वतः त्यांना तडीपार या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी केलंय, जनतेने केलंय 1.5-2 वर्षापूर्वी. आणि आता जे इतर राज्यातून तडीपार झालेले लोक इथं आले, ते मोदीजींना कसं काय तडीपार करू शकतात? आज 50-60 वर्षामध्ये ज्या मोदीजींनी 50-60 वर्षात जे झालं नाही काँग्रेसच्या सरकारमध्ये, ते 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं. आणि त्याचा प्रत्येक परिचय आपल्या समोर आहे. आज प्रकल्पांच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून, अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून या देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्यावर आणली. आता 3ऱ्यावर आणण्याचा त्यांचा निर्धार आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा त्यांचा निर्धार आहे. गरिबी हटाव, गरिबी हटाव. काही लोक म्हणायचे गरिबी तर हटली नाही, पण गरीब हटले. परंतु मोदीजींनी 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं. आज गरिबाच्या उपाशी राहता कामा नये म्हणून 80 कोटी लोकांना कोविडमध्ये घेतलेला निर्णय जो होता अन्नधान्य मोफत देण्याचा, तो पुढचे 5 वर्ष कायम ठेवला. हे मोदीजींचं काम आहे. आणि म्हणून आज जे काही तिकडे परिस्थिती होती, अतिशय म्हणजे विश्वास गमावलेला विरोधी पक्ष कुठला, इंडिया अलायन्स, इंडिया नाही, INDIA, इंडिया अलायन्स. विश्वास गमावलेला विरोधी पक्ष, ना त्यांच्याकडे नेता, ना त्यांच्याकडे नीती, ना त्यांच्याकडे काही अजेंडा. आणि म्हणून आज इकडे मोदीजींच्या समोर एक मोदी द्वेष फक्त त्यांच्या भाषणातून दिसत होता. फक्त आणि फक्त व्यक्तिद्वेष, दुसरं काही नव्हतं. अरे ज्या मोदीजींनी देशाला एवढ्या उंचावर घेऊन गेले, त्यांच्या विरोधात